शूटिंग करता? पिक्चर बनवतोय. कुठला पिक्चर काढायला लागला ते मराठी? आपल्या झोपडपट्टीवर पिक्चर काढतोय. बाय झोपडपट्टीवर मला रे सारे झोपडे झापडे दिसते ना बाप्पा. कपडे वाळू घातलेले. अरे 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 बाप्पा हे नका काढू गाधड्या गाधड्या चिंका चालको. कोणच्या टाकी देणार आहे? ते टाकीचा येणार नाही डॉक्युमेंटरी बनव. आपल्या टीव्हीवर येईल. मावशी पाणी आलं नळाला. ए माझी बॅट कुठे आहे पाप्या? मंगारवाले अरे तुला उठली पटकी. मास्तर शाळेला सुट्टी आहे का? तुझ्या बापा शाळा आहे का? आईला झोपडपट्टी रे झोपडपट्टी. झोपडपट्टी रे झोपडपट्टी. झोपडपट्टी रे झोपडपट्टी. रीरा 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 रा. रीरा 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 रा. तकिन 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 दिदिन 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 धा. ए अंग्रेजाया मशीन लाया मिल बनाया झोपड़पट्टी. अंग्रेजाया मशीन लाया मिल बनाया झोपड़पट्टी. चमर बुनकर लोहार मेहतर सब समाया झोपड़पट्टी. चमर बुनकर लोहार मेहतर सब समाया झोपड़पट्टी. सारी दुनिया को ऊंचा उठा के सारी दुनिया को ऊंचा उठा के मजदूर रह लिया झोपड़पट्टी. झोपड़पट्टी रे झोपड़पट्टी. झोपड़पट्टी रे झोपड़पट्टी. These are rooftop shots of a slum, one of many in Mumbai. This is the horizontal legal type, where houses don't rise very tall. But this isn't what we saw. Instead, we saw this. And this. But this isn't real. What was real to us was a strait so narrow that your soul could get stuck. But when you actually consider it, even that wasn't really real to us. It was only real to the souls that actually were stuck. To us, it was just a photo opportunity. 1972 दुष्काळामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी स्वतःचं कुळाचं गाव सोडून मुंबईची वाट धरली. मुंबईत आल्याच्यानंतर ते पहिल्यांदा स्टेशनवर राहिले. बाहेर कामासाठी पडले असता फुटपाथवर राहिले आणि फुटपाथवर राहिल्यानंतर जागा मोकळी दिसली. दलदल एरिया होता. त्या दलदल एरियामध्ये त्यांनी कचरा टाकला, माती टाकली आणि त्याच्यावरतीच बांबू चटयाचं घर, जे प्लास्टिकचं घर बांधून तिथं राहायला. या घरात राहायला खूप अडचणी, असं काही म्हणजे खूप ॲडजस्टमेंट करावंच लागतात ना. घरच्यांनाच पुरत नाही जागा. एखादं पाहुणं वगैरे आलं त्याला ठेवू शकत नाहीत. आम्ही हाकलून देण्याचा प्रयत्न करतो. माझ्या आयुष्याचं स्वप्न, मी जरी ज्या घरात राहिले माझे मुलं एकदम व्यवस्थित घरात राहिले पाहिजे असं स्वप्न आहे माझ्या आयुष्यातलं. They came to Bombay 45 years before us. But like the camera, the city belonged to us and not them. For us, it typified opportunity. For them, a gilded trap. त्या झोपडपट्टीमध्ये माझ्या घरासमोर गटार आहे. मुलं बाहेर गेले की डायरेक्ट गटारात जातात. त्यामुळे आजारपणाचा खर्च माझा जास्त आहे.
म्हणजे जेवणाच्या पेक्षा जास्त मी आजारपणाला खर्च करतो. अशी माझी नाही तर सगळ्या झोपडपट्टीतल्या लोकांची परिस्थिती आहे. खूप फरक पडेल. माझी मुलगी बाथरूमला जाते, गल्ली वगैरे मधून जाते. आजकाल कोणावर विश्वास करण्यासारखं नाही आहे. ती जाते बाथरूमला, घरामध्ये बाथरूम असेल, जागा खेळायला असेल घरामध्ये, त्यामुळे घरात खेळू शकेल. मी आता लक्ष राहील तिच्यावर. We realized to our horror that life was lived in its repetitive everydayness, in its ordinary struggles for survival, and not in our grandiloquent plans for revolution. SRSची स्टोरी 2004 पासून मी ऐकतोय. माझी आई त्यावेळेस जिवंत होती, आता हयात नाही, 2007ला वारली. ज्यावेळेस आई जिवंत असताना तिचं एक स्वप्न होतं की आमचं घर बाबा मला या 10-12 खोलीतून बिल्डिंगमध्ये जागा भेटेल, बिल्डिंगमध्ये रूम भेटेल, एक फ्लॅट भेटेल. सगळ्याकडे प्रचार चालू आहे, सगळे आता कार्यकर्ते बोलतात की 2 महिन्यात आपला तुटणारच आहे. परंतु 2 महिने करता 2004 पासून तो 2015 उजडला आहे. आता किती दिवस झाली ती गॅरंटी नाही. पण कार्यकर्ते म्हणतात की पुढच्या महिन्यात नक्की तुटणार. Their dreams did not materialize, but we went to the ones that did. Lallu Bhai, where life continued just the same, except this time in vertical boxes. Lallu Bhai was a concentrated slum, an aestheticized slum, a slum hidden inside apartment blocks. To the outside observer, they were better than the shanties we saw at Shramjeevi, but that isn't exactly true. जेव्हा आम्हाला समजलं, मला तरी समजलं की या बिल्डिंगमध्ये घर भेटणार, मी तर भरपूर खुश झालो बिल्डिंगमध्ये घर भेटणार आहे. कारण का आता आम्हाला पाहुणे येतील आमच्याकडे, मोठं घर असेल, तेव्हा आम्ही रस्त्यावरती झोपायचं, फुटपाथवरती झोपायचं पाहुणे आल्यावरती. तो आनंद आहे तो फार काळ टिकला नाही घराचं. कारण का नंतर समजलं इथली परिस्थिती काय आहे आणि काय नाही ती. लल्लूभाई कंपाऊंडचं नाव घेऊन जर नोकरी करायला गेलो तर नोकरी कोण देत नाही. कारण का लल्लूभाई कंपाऊंड आहे ब्लॅकलिस्ट एरिया. ब्लॅकलिस्ट एरिया काय आहे, एक प्रकारे तिकडे चोरी भरपूर होते, गुन्हेगारी भरपूर आहे, मुलींची छेडछाड भरपूर आहे. इथे केव्हा कधी काय होईल एक स्थानिक लोक काय पोलीस लोक पण सांगू शकत नाही इथे काय होईल ते. अशी परिस्थिती आहे इथे. असा मन मोकळेपणाने संध्याकाळचा फिरू शकत नाही, रात्रीचा कोण मन मोकळ्याने येऊ शकत नाही. कारण का दहशत इथे भरपूर आहे. तर काय कोण त्याला एकटा कोण त्याच्या गुंडांना एकटा भेटला की त्याला ते मारून लुबाडून त्याच्याकडे सगळं सामान घेणार. त्या माणसाचा जीव पण जाऊ शकतो. अशी परिस्थिती असेल दहशतीमुळे. The real kicker is though, even to move from Shramjeevi to Lallu Bhai, the poor bastards have to live in non-places called transit camps. ट्रांजिट्स में हम 2000 में नामचीन संस्था है, उन्होंने हमें आश्वासन दिया था कि 1 हफ्ते में आपको आपका घर मिल जाएगा. तो उसी बहाने हमें लेके आए यहाँ पे. लेकिन अभी 15 साल हो गए और उसके बाद में फिर हर साल अभी देंगे, कल देंगे, परसों देंगे, दिवाली, दसरा, ईद, क्रिसमस, लेकिन अभी तक घर नहीं मिला है. For the benefit of the audience, I will read out the definition of a transit camp from a dictionary. Transit camps are a temporary accommodation for refugees or soldiers who are traveling through a country or a region. But the people that live in these camps all over Mumbai are neither refugees nor soldiers, nor are they traveling. So what in God's name have they been doing in a transit camp for more than 15 years? सोनापुर की और यहाँ की ज़िंदगी में यही है. क्या हम लोग को बोले क्या 27 माले पे है ना, मतलब है ना खड़े कर दिए, वहाँ से ढकेल दिए.
कि आप नीचे आओ सीधा खत्म हो जाओ। जीना और मरना समझ लो है ना एक ही सब है। इसको ही जीना कहते हैं तो यूं ही जी लेंगे। लोगों में कुछ आशा ही नहीं रह गई। ऐसा काफ़ी लोग तो घर के चक्कर में लोग तो मर गए इंतज़ार में, अभी मिलेगा कल मिलेगा। न करेंगे लब सी लेंगे आंसू पी लेंगे। These are people of no place, Indians whom India can't find a home for. So they are consigned to spaces in transit, spaces that are so precarious that they almost don't exist. जब भी रात में सोते तो सुबह यही डर रहता है कि कोई गवर्नमेंट अथॉरिटी आए या कोई BMC डेमोलिशन करना, ये डर तो हमेशा रहता है लोगों के बीच में। We were taken aback by their uncertain existence that seemed to be built on sand. We couldn't understand how they could possibly deal with such uncertainty about their futures. But yet again, these people showed us our comfortable prejudices. They lived in the camp like it was their home. नहीं, रहने के लायक तो नहीं है, अभी भी नहीं है, ठीक है ना। और यहाँ पे फिर अभी क्या हो गया, हमने एक सोसाइटी बनाई है एक तरह वैसे सेवा संघ बोल के, और उसके अंतर्गत हमने लोगों को एकत्र आने में अपील किया कि लोग एक मंच पे आए, क्योंकि घर का विषय सबका घर का विषय है, तो उसी की वजह से थोड़ा सा माहौल बदली हुआ है। Can the existence of slums be justified in a few dhasals and ghogares? Can the Holocaust be justified in its Salans and Polanskis? I hardly think so. Can they even be justified by the lives of thousands of people who survived against all odds, who came out strong and vigorous? People's ability to build meaningful lives in places that no one would ever choose to live in, or learn from experiences no one would ever agree to go through, does not justify the existence of these places and the experiencing of these atrocities. Could the camera even capture their suffering? Are we even capable of understanding it and skilled enough to render it? We don't know the answer to these questions, but here is an attempt by us to show you the three places. तुम्ही कुठे राहता मावशी? इथंच राहतो झोपडपट्टीमध्ये. श्रमजीवीमध्ये का? She stays in Shramjeevi. To make sense of Shramjeevi Nagar, I spoke to Sheetal, who told me about her life. She saw her father dead long before alcohol caught up with him, like many of his friends in BMC. माझे वडील 15 वर्षापूर्वी त्यांची डेथ झाली. खूप दारू प्यायचे, काय पत्रा कंपनीत काम करायचे, काय काम नव्हते करत, असं कुठं गव्हर्नमेंट जॉब वगैरे नाही. तर मग काय मम्मी पण आता कचरा विसून आम्हाला चारते. जेव्हा मम्मी जाते कामाला तेव्हाच आम्ही खातो. मला असं वाटतं की मी काहीतरी मोठं व्हावं, घरच्यांना सांभाळावं, माझ्या आईला घेऊन कुठंतरी एकटं राहावं असं वाटतं. माझं शिक्षण 10वी फेल झाले. माझे 2 विषय गेले म्हणून मी शाळेत जात नाही.
विषय गेले तशी खुशी नाही वाटलं. मला असं वाटलं की मी पास झाले असते तर मी पण माझ्या फ्रेंड्ससोबत असते. आता माझे फ्रेंड्स पुढं आणि मी पार्टी म्हणून मी सोडून दिलं. माझ्या मुलींना आज अभ्यास करायला बसलो की बाजूवाला कोणतरी टेप लावतो, रेडिओ लावतो, टी व्ही लावतो आणि त्याचा आवाज गोंगाट होतो. तर माझे मुलं अभ्यास करू शकत नाही. तर अभ्यास करण्यासाठी त्यांना एक स्वतंत्र खोली मिळत. माझं घर जे आता तुम्ही माझ्या घरात बसलात 10 बाय 10चं घर आहे. जहासे एंट्री मारी वही खतम असं घर आहे. तर ह्याच घरामध्ये आमचा डायनिंग टेबल हाच, डायनिंग रूम हाच, किचन रूम हाच, बेडरूम हाच, माझ्या अभ्यासाच्या मुलांच्या अभ्यासाची खोली हीच, सर्व काही माझं जन्नत हेच आहे. त्यामुळं माझ्या आयुष्याचं स्वप्न आहे की याच्यातून मला किमान 350 स्क्वेअर फुटाचं घर भेटेल. त्यामध्ये किचन असं अलग असेल, बाथरूम असं अलग असेल, टॉयलेट अलग असेल, त्या बाथरूममध्ये नळ असेल, आम्ही त्यात गुणागोविंदाने राहू. एक माझं ते स्वप्न आहे. I have this life. So many people have this life. What qualifies us to be deserving of such a life? Fate? I wanted to tell him he has everything none of us could dare dream of. He had the passion to live what he thought was a worthy life. I met Vikas inside his home in the camp. His steps seemed confused, unsure, as if he was a thief in his own home, and wasn't he? Like everywhere else in our perfect world, it does not take time and care to make the land you use your own, but rather the sways in the moods of the government. जो आप सामने देखेंगे मानपुर में जो PMGP कॉलोनी है उसका इनॉग्रेशन था. तो उसका जो की डिस्ट्रीब्यूशन में वो संस्था के पास में मेजोरिटी नहीं थी. तो हम लोग जो आज़ाद मैदान, बैलेट पियर, क्रॉस मैदान ऐसे लोगों को लेके जाके स्टेज पे झूठी मूठी CM के हाथ से चाबी दी और हमें बोला कि आप लोग अभी आपको घर मिल जाएगा. फिर उसके बाद में प्रोग्राम ख़त्म हो गए, संस्था वाले चले गए. लेकिन उधर जो लोकल अथॉरिटी थी जैसे BMC हो गई या पुलिस हो गई, उनको ऐसे लगने लग गया कि इनको घर मिला और ये घर जा नहीं रहे, इधर से खाली नहीं कर रहे. लेकिन एक्चुअल में हकीकत में हमें घर नहीं मिला था. हमें तो सिर्फ चाबी दी गई थी. उसका घर ताला किधर वो भी नहीं मालूम था लोगों को. जब हमारे पास पानी नहीं था, मैं खुद गोहिंडी से लाया हूँ पानी. आप हाईवे पे मेरे सामने 2 बच्चे है ना, मतलब है ना, मर गए एक्सीडेंट से. पानी भरने के टाइम हंडा लेके आ रहे थे, गाड़ी ने उनको है ना टक्कर मारा और ऑन द स्पॉट है ना खड़े हो गए. मतलब है अपना है ना ख़त्म हो गई बच्ची को. मैं जब छोटा था तो मुझे खेलने कूदने में कुछ दिक्कत नहीं हुई. लेकिन यहाँ के जो बच्चे, मुझे तरस आता है उनको देख के कि वो खेलने के लिए जगह ही नहीं है. ये दिक्कत है यहाँ पे. Now Vikas lives with his wife and a 12-year-old boy. He works all day, making doors and mending homes. But it is not enough to feed the family and send Sunil to a proper school. There is only so much money a poor man can earn, doing chores for other poor men. Meena also has to work as a bangle maker. She works from morning to evening to earn a measly 150 rupees a day. She sits in that sweaty hovel every day just so they can buy a little more dignity. जब हम यहाँ पे आए तभी यहाँ पे लाइट भी नहीं था, पानी भी नहीं था, कुछ भी नहीं था यहाँ पे. ठीक है, बाथरूम के लिए हम लोग ओपन जाके यहाँ पे ना बैठते थे. हमारे घर की जो महिलाएं हैं वो भी जाके मतलब ऐसा ही ओपन है ना प्लेस में है ना बैठते थे. और हम लोग भी बैठते सर, वो डे हो या नाइट हो, मतलब ऐसा ही है ना बैठना पड़ता था सर.
He was worried his son Sunil would become the man men are forced to become in situations like his. More brutes, less human. मेरी जो है ना शादी का बात था तो जब भी हम लोग में आते देखने के लिए लड़का वगैरह तो लोग दूर से ही बोलते ये कौन से है ना कचरपट्टी में रहते, यहाँ पे हम अपनी मतलब लड़की को ना कैसे देंगे यहाँ पे। तो पूरी तरह से यहाँ पे लोगों को जैसा बोलते ना नर्क में लाके लोगों को डाला है, ऐसी परिस्थिति है यहाँ पे, नर्क से भी बदतर। हम लल्लू भाई बिल्डिंग में कदापि नहीं जाना चाहते। हम मान खुद एरिया में किधर भी हमको मिलेगा हम जाना नहीं चाहिए। मान खुद एरिया छोड़कर हम कहीं भी मिलेगा हम जाने को तैयार हैं। सरकारने तर आम्हाला एक प्रकारे फसवलंच आम्ही समजू शकतो, कारण रिहॅबिलिटेशन होते हे लोकांना काहीच माहिती नव्हतं। रिहॅबिलिटेशन म्हणजे नक्की काय आहे, फक्त पक्की घरं भेटणार एवढंच माहिती होतं। त्याच आनंदामध्ये आम्ही होतो आणि तो आनंद फक्त काळ थोडाफार टिकला फक्त, बस जास्त काय टिकला नाही। कारण का बिल्डिंगपेक्षा तर आम्हाला अजून पण वाटते की झोपडपट्टी बरी आहे, आणि जर आम्हाला नक्कीच चान्स भेटला की बिल्डिंगपासून परत तुम्ही तुमच्या पूर्वी ठिकाणी जावा तर आम्ही आनंदामय जाऊ तिकडे। We didn't know what to tell him, for we knew that for him there was no escape. Lallubai was the end of the line. सरकारी शाळा तर इथे नाहीच आहे आणि प्रायव्हेट शाळा भरपूर आहेत इकडे। प्रायव्हेट शाळेत तुम्ही परिस्थिती बघशीला, एका बिल्डिंगमध्ये एक रूम, एका बिल्डिंगमध्ये 2 रूम, अशा वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये शाळा निर्माण करून शाळा स्थापन केलेली आहे इकडे। गव्हर्नमेंटला का दिसत नाही, दाखवायला गेलो की तरी पण ते डोळे झाकून का बसतात गव्हर्नमेंट, शाळेच्या बाबतीत पण हॉस्पिटलच्या बाबतीत पण। काही बिल्डिंगमध्ये लिफ्ट नसल्यामुळे कारण असं झालेलं आहे की जी माणसं घरामध्ये आहेत त्यांना असं वाटते आम्ही तुरुंगामध्ये बंदिस्त असल्यासारखं वाटते, कारण का महिन्याने ते घरीच असतात। खाली गेलो की त्यांना वरती चढायला भरपूर भारी होते, म्हणून त्यांना असं वाटते की आम्ही तुरुंगामध्ये कैदच आहोत, म्हणून लिफ्टची सोय झालीच पाहिजे। ज्येष्ठ नागरिक आहेत ते घरात नुसते बसून असतात, कारण का त्यांना पण काय ऑप्शन नाही आहे। धार्मिक स्थळ असेल ते पण नाही आहे इथे। मला तर रडायला येते, कारण का तिकडे तर मी सतत बघायचो की दर हप्त्याला काय होईना बा पाहुणे यायचे, पण आता 8 वर्ष झाले की आमच्याकडे ते कोण येत नाही आहे। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये घर म्हणजे एक नातं जोडण्याचा प्रकार बोलतो ना आपण, ते साधन ते, पण आता आमची अशी परिस्थिती आहे, या घरामुळे आमचे नातं तुटत चालले आहेत। 8 वर्षामध्ये माझी आई वारली, आता 8 वर्ष पूर्ण 9 वर्ष आला, त्यामध्ये आम्हाला नाही का नातेवाईकांनी विचारलं नाही तुम्ही काय करता, तिघं पोरं काय कसे राहता काय करता, ते केव्हा विचारलं नाही, कारण का या घरामुळे इथे कोण येऊ शकत नाही मदतीला एवढ्या लांबून। महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाला जे पाहिजे असते मानसिक त्रास कमी होण्यासाठी, तर मानसिक त्रास ते भरपूर वाढलं आहे। ते जीव मग माणूस काय विचार करतो, चला आपण पट्टीमधूनच जाऊन जे जीव एकदाचाच आपण मुक्त होऊ, आणि अशा आमच्याकडे घटना भरपूर घडलेल्या आहेत आणि घडत आहेत। मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो याच्याबद्दल की सरकारने आम्हाला फसवलं आहे की सरकारने आम्हाला सोयी दिल्या, तर तुम्हाला तर एवढं तरी समजलं असेल ना आता माझ्या बोलण्यावरनं की सरकारने आम्हाला फसवलं आहे म्हणून। याचं फक्त मला उत्तर पाहिजे, आणि आम्हाला आमच्याकडनं वाटते की आम्हाला सरकारने फसवलं आहे।
Has this documentary brought its subjects 1 centimeter closer to a better life? No. Has it brought its makers 1 centimeter closer to that much abused concept, reality? I very much doubt it. Is the audience, you, any better off for having gone through this ordeal? Why, to even suggest such a thing would be laughable. If this documentary did anything at all, it was to make us painfully aware that the slums were here to stay. The poor would always remain in them. We knew of the shittiness of the slums, like we know Paris is in France, but we hadn't physically experienced it before. The extremely palpable, almost transcendental difference between our world and theirs was shocking. It was when we wanted to vomit after spending a few hours there, when we felt like a hot shower and a clean bed were our salvation. It was then that we realized how funny we must have seemed to them. Agents of the rich trying to capture reality in a little black box. झाल्या 3 फिल्मी निघल्या त्याच्यामध्ये आता 3 फिल्मी झाल्या ना 3 फिल्म हो गया ना कितना 1 2 3 1 2 3 फिल्म निकला इसमें